श्री स्वामी समर्थ. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांनी हे रहस्य धक्का बसेल जेव्हा ते ऐकतील. मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान का उठता? तुम्हालाही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का? किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयाला जावे लागते का? तर आता सावधगिरी बाळगा, कारण ही सामान्य घटना नाही. ही विश्वासी खूण आहे, जी शांत असताना ही तुमच्याशी बोलत असते. आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेलं रहस्य तुम्हाला पाठीला थंडी वाजवेल. शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला का जाग येतो किंवा तुम्ही का जागे होत आहात याचं रहस्य आता उघडलेलं आहे. कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देऊ इच्छितात? हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे की गंभीर इशारा? एखाद्या उच्च शक्ती तुम्हाला बोलवत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड पूर्वसूचना देऊ इच्छित आहे. हा योगायोग नाही, हे चिन्ह दैवी, रहस्यमयी आणि अत्यंत शक्तिशाली आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मोठे रहस्य सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही तुमच्या आत्म्यात डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडला गेलेला आहे हे जाणून घ्या. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर नक्की आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती होती की या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकत असाल तर नक्की शेअर करा. मित्रांनो, इतर लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या लोकांनाही याचा फायदा घेता येईल. मित्रांनो बघा, आमचे काम तुम्हाला फक्त सांगणे किंवा सल्ला देणे असते. विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे. पण मित्रांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की तुम्हाला जर त्यावर विश्वास ठेवला तर तुमचं बोट नक्की पार पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमयी काळ आहे. पहा मित्रांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही. हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात. यावेळी विश्वातील सर्व देवी देवता, भूत, आत्मे आणि दैवी शक्ती जागृत होतात. आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे, आपल्याला संकेत देणे. जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा आपले कृत्य दोषपूर्ण होऊ लागतात. तेव्हा आपण देव गप्प बसत नाहीत, तर तो आपल्याला संकेत देतो की सावधगिरी बाळगा, अजून वेळ आहे. आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो, जेव्हा आपले हृदय खरे असते, तेव्हा देवता आनंदी होतात. आपले कुटुंब, देवता, आपल्याला पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत. आशीर्वाद त्यांचा आपल्या सोबत आहे. आणि या सर्व संकेतासाठी एक माध्यम तयार झालेले आहे. जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल, तेव्हा तुम्ही दररोज रात्री 3 ते 5च्या दरम्यान जागे व्हाल, तेव्हा समजून जा की एखादी शक्ती तुम्हाला जागी करत आहे. काही संदेश तुमची वाट पाहत आहे. कधी कधी हा संकेत स्वप्न असतो, कधी कधी एक विचित्र अस्वस्थता, आणि कधी कधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही. आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणते आणि कोणाचे आहेत? किंवा कोणत्या देवाचे, तुमच्या पूर्वजांचे की इतर कोणत्या अदृश्य शक्तीचे? आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही हे संकेत समजू शकता का? तुमच्याकडे त्यांना दुर्लक्ष करत आहात का? कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमावू शकाल. पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे. सावधगिरी बाळगा. मित्रांनो, जर तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे झालात तर हा एक साधा योगायोग नाही, तर एक इशारा आहे, एक अतिशय गंभीर इशारा. कारण ही वेळ भूत, पिशाचांची आणि नकारात्मक शक्ती जागे होतात. या वेळेत जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत येतं, तेव्हा अंधाराच्या शक्तीवर पृथ्वीवर फिरतात. आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्म सर्वांमध्ये काही दोष असतात, अशा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत, एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. हे तुमच्या आयुष्यात एक मोठेच संकट येण्याचे लक्षण आहे. तुमच्या कुटुंबाला
मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो. तुमचे सर्व कामे अचानकपणे अडकू शकतात आणि बिघडू शकतात आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते. पण घाबरू नका, प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो. यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री 1 ते 2च्या दरम्यान जागे व्हाल किंवा जाग येईल यावेळी, तेव्हा घाबरून न जाता डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा, ओम हनुमते नमः. काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा म्हणा, ओम हनुमते नमः. या मंत्राचा जप केल्याने तुमच्याजवळ वाहणाऱ्या, तुमच्याकडे येऊ इच्छित असणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील. हनुमानजी त्यांच्या गध्याने सर्व तुमचे रक्षण करतील. त्यांना खऱ्या मनाने हाक मारली तर मित्रांनो, जर तुम्हीही या अनुभवातून गेला असेल ना, तर कमेंटमध्ये एकदा जय बजरंगबली लिहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर लोकांचे स्वतःचे रक्षण ते करू शकतील. भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती. ओम हनुमते नमः. पहाटे 2 ते 3 वाजेपर्यंतच्या दरम्यान झोपातून उठणे, पूर्वजांनी एखादी गोष्ट सांगितलेली आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न करत आहात, अशा वेळेला हे म्हणणे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. बघा मित्रांनो, कधी कधी काय होतं, काही गोष्टी आपल्याला विशेष प्रकारे त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यावेळेला हे आपल्या कामी येतील. पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण असो. आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, कारण ही गोष्ट खूप खोल, गंभीर आणि खूप महत्त्वाची आहे. जर पहाटे 2 ते 3च्या वाजेपर्यंतच्या दरम्यान जागी होत असाल तर हे सामान्य लक्षण नाही, हे तुमच्या पूर्वजांचे दुःखद आव्हान आहे. हो मित्रांनो, हे तुमच्या पूर्वजांचे आव्हान आहे. अशी वेळ जेव्हा येते तेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात. जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत. हो, कदाचित तुम्हाला जाणून बुजून किंवा न कळत असे काही कृत्य केले असेल, त्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील. त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शक्ती हिरावून घेतली जाते. मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही. कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्ती जात नाही, तर तुमचे शरीरही आजारपणाने घर बनते. सोबत कुटुंबात कलह वाढतो आणि याचा आपल्याला नात्यासंबंध तुटण्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. काही घरावर काही अदृश्य ओझे पसरते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जाते. या चिन्हांकडे कधी दुर्लक्ष करू नका, कारण ते एक इशारा आणि तुमच्या पूर्वजांच्या मनाला शांती करण्याची संधी देखील आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी तर आता प्रश्न असा आहे की यावेळी उपाय म्हणजे काय? काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर हे काही खास उपाय तुम्ही नक्की करायला हवे. 1. दर गुरुवारी किंवा अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या. सोबत नंबर 2. माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका. तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायश्चित हे नक्की करेल. नंबर 3. सर्वात शक्तिशाली उपाय आहे, गाईला चारा खायला द्या. गौमातेला नेहमी अन्न खायला द्या. हे सर्वात चांगला उपाय मानला जातो. पूर्वज गायीची सेवा करून आनंदी असतात, त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे संकट टाळू शकतात. आणि त्याचवेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल तर अडथळे सतत येतात, तर हे उपाय शांत करतील. तुमच्या पूर्वजांना आनंद मिळतील, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा समृद्धी आणि संतुलन परत येईल. पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजगीचे लक्षण आहे. आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका, कारण आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जे सर्वात रहस्यमय आहे आणि सर्वात इशारा देणारी आहे. जर तुम्ही पहाटे 3 ते 4च्या दरम्यान किंवा त्या वाजेपर्यंत वारंवार जागी होत असाल तर आता तुम्ही फक्त सतर्क राहावे लागणार नाही, तर खूप सतर्क राहावे लागेल. कारण ही वेळ जेव्हा तुमच्या कुटुंबात देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा येते. हो मित्रांनो, तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमच्या संपूर्ण वंश बलिदान दिला जातो. तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर वसते, तुमची संपत्ती वाढते, तुमचे आयुष्य पुढे जाते. जेव्हा ती शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यात प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते. यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरायले आहात. असे बरेच लोक आहेत जे कुलदेवी देवताची पूजा करत नाही किंवा त्यांची आठवणी करत नाही. ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक होत नाही आणि नंतर नकळत ते स्वतःच्या मूळ स्रोतावर रागावतात.
कुलदेवता रागवल्यावर आयुष्यात काय घडू लागते? घरात अनावश्यक भांडणे होतात, कुटुंबात अशांतता पसरते, मुलांचे आरोग्य पुन्हा बिघडते, मुलींचे लग्न अडकते, व्यवसाय ठप्प होतो, नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते. या गोष्टीपासून जर वाचायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला आपल्या कुलदेवी देवतांची पूजा आणि सेवा करायची असतात. हे सर्व संकेत आहे की तुमचे कुलदेवती देवी आणि देवता तुमच्यावर रागावले आहे. त्यांच्या जवळ जा, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांना नैवेद्य चढवा आणि माफी मागा. जे काही चुका झाल्या असतील त्यात माफ करा असे त्यांना विनंती करा.